नमस्कार मित्रांनो, मी विशाल. एस टी बसने जर तुम्हाला सवलतीच्या दरामध्ये प्रवास करायचा असेल तर NCMC कार्ड आता तुम्हाला काढणे आवश्यक आहे. आता शेवटची तारीख तुम्हाला देण्यात आलेली आहे. या संदर्भातला परिपत्रक महामंडळाने काढला आहे. सर्व जे काही महिला आहे, ज्येष्ठ नागरिक आहे, त्यांनी NCMC कार्ड लवकरात लवकर काढून घ्यायचे आहे. जर हे कार्ड तुम्ही नाही काढले तर तुम्हाला कोणत्याही सवलतीचा लाभ मिळणार नाही. तुम्हाला फुल तिकीट होऊ शकते. चला तर आपण महामंडळाने काढलेले परिपत्रक पाहू. मित्रांनो, हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने काढलेले परिपत्रक आहे. चला तर पाहूया. 1 ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. मुंबई दिनांक 12. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभ आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी 1 ऑगस्ट 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच हे स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यात NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आलेला आहे. त्याच्यानंतर राज्यातील सुमारे 51 लाख नागरिकांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून त्यापैकी सुमारे 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित करण्यात आले आहे. उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्डही लवकरच सुरू करण्यात येत असल्याने लाभार्थ्यांनी विलंब न करता आपली प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कार्ड वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी राज्यभरात 4,000हून अधिक NCMC स्मार्ट कार्ड वितरण केंद्रे कार्यरत आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना सहजपणे कार्ड उपलब्ध व्हावे, यासाठी ही केंद्रे सक्रियपणे सेवा देत आहेत. दरम्यान, NCMC स्मार्ट कार्डच्या वितरणामध्ये कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नसल्याचे इशाराही मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. विहित शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारून स्मार्ट कार्डची विक्री करणाऱ्या वितरण केंद्रावर कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा केंद्रांचा वितरण परवाना तत्काळ रद्द करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याच्यानंतर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध प्रवासी सवलतींचा लाभ सुरळीतपणे मिळावा, तिकीट वितरण प्रक्रिया पारदर्शकता यावी आणि प्रवास व्यवस्थापन अधिक आधुनिक व्हावा, या उद्देशाने NCMC स्मार्ट कार्ड प्रणाली राबवण्यात येत आहे. यामुळे संबंधित लाभार्थ्यांना 1 ऑगस्ट पूर्वी आपले NCMC स्मार्ट कार्ड प्राप्त करून ते कार्यान्वित करून घ्यावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. राज्य परिवहन व्यवस्थेचे डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल असून आगामी काळात अधिकाधिक या स्मार्ट प्रणालीशी जोडले जाणार आहे. तर हे कार्ड तुम्हाला जे ST डेपो असते तिथेच हे कार्ड तयार करून मिळतील. अशा प्रकारे हा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचा परिपत्रक आलेला आहे. माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करा.